नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जगाच्या राजकारणात आणि अर्थकारणात आज एक असा भूकंप आला आहे ज्याने चीनपासून पाकिस्तानपर्यंत आणि रशियापासून युरोपपर्यंत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला भारत आणि अमेरिकेचा टॅरिफ वॉर कराराचे युद्ध अखेरीस संपले. अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील एक फोन कॉलने जगाचा नकाशा आणि व्यापाराची समीकरण बदलून टाकले आहेत. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेला जाचक 25% टॅरिफ आता थेट 18% आला आहे. पण हा करार इतका सोपा नव्हता. यामागे अनेक गुंतागुंतीच्या अटी, रशियाशी असलेली मैत्री आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मिळणारी एक प्रचंड मोठी उभारी दडलेली आहे. टॅरिफ किंग प्रवाह संघर्षाचा काळ आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ किंग प्रवाह काही महिन्यांपूर्वी चित्र पूर्णपणे वेगळं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग असं संबोधलं होतं. अमेरिकन कंपन्यांवर विशेषतः हार्ले डेव्हिडसन सारख्या ब्रँड्सवर भारत जास्त कर लावतो असा त्यांचा आरोप होता. या वादातूनच ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर 25% रेसिप्रोक टॅरिफ लावला होता. पण खरी अडचण तिथेच थांबली नाही. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल घेणं सुरूच ठेवलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% पेनल्टी टॅरिफ लावला. म्हणजेच भारतीय वस्तूंवर एकूण 50% कर आकारला जात होता. यामुळे भारतीय निर्यातदारांचे कंबरले मोडले होते. कापड उद्योग, हिरे आणि दागिने, सीफूड आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला याचे मोठे चटके बसत होते. शेअर मार्केट कोसळत होता आणि गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात जात होते. मैत्रीचे पुनर्जीवन आणि ऐतिहासिक फोन कॉल 2 फेब्रुवारी 2026चा तो सोमवार ऐतिहासिक ठरला. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर सोशल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली ज्याने जागतिक बाजारात खळबळ उडवून दिली. ट्रम्प यांनी जाहिरात केली की माझे मित्र पंतप्रधान मोदी यांच्या विनंतीवरून आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटी आम्ही भारतासोबतचा व्यवहार करार तत्काळ लागू करत आहोत. अमेरिकेन भारतीय वस्तूंवर टॅरिफ 25% वरून 18% आणला आहे. ही केवळ व्यापार कपात नव्हती, तर ती भारताने रशियाकडून तेल घेणं बंद करण्याचा दिलेला आश्वासनाचा हा परिणाम होता. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवायचे आणि त्याऐवजी अमेरिकेकडून ऊर्जा आणि तंत्रज्ञान खरेदी करण्याचे मान्य केले आहे. कराराच्या अटी, भारताला काय मिळालं आणि काय द्यावं लागलं. हा करार गिव्ह अँड टेक तत्वावर आधारित आहे. या कराराचे काही मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. टॅरिफमध्ये कपात. भारतातील उत्पादनावर आता केवळ 18% कर लागेल. हे दर चीन 34%, पाकिस्तान 19%, बांगलादेश 20% आणि व्हिएतनाम 20% पेक्षा कमी आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तू अधिक स्वस्त आणि स्पर्धात्मक होतील. 2. रशियन तेलाचा त्याग. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याऐवजी भारत आता अमेरिका आणि व्हेनेझुएला कडून तेल आयात करेल. यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे, जो ट्रम्प यांच्या युक्रेन युद्ध संपवण्याच्या रणनीतीचा भाग आहे. 3. $500 अब्ज खरेदी. भारताने पुढील काही वर्षात अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादने आणि कोळसा यासारख्या क्षेत्रात तब्बल $500 अब्ज वस्तू खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.
4 झिरो टॅरिफ बॅरियर. भारतानेही अमेरिकन वस्तूवर टॅरिफ आणि नॉन टॅरिफ शून्यावर आणण्याचे मान्य केले आहे. यामुळे अमेरिकन शेतमाल आणि तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध होतील. भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. या गोष्टीनंतर भारतीय शेअर बाजारात जणू दिवाळी साजरा झाली. सेनेक्स 3600 पेक्षा जास्त अंकांनी उजळला, तर निफ्टेनही मोठी झेप घेतली. विशेषतः हिरे आणि दागिने क्षेत्रातील शेअर्सनी 20% भरारी घेतली. टायटन, कल्याण ज्वेलर्स आणि PN गाडगिल यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. कापड आणि सुपीठ निर्यातदारांसाठी हा करात संजीवनी ठरला आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंना आता चीन आणि इतर आशियाई देशाच्या तुलनेने जास्त प्राधान्य मिळेल, कारण भारतावर लागणारा कर हा सर्वात कमी आहे. जागतिक राजकारणात भारताचा दबदबा. या करारामुळे भारताने एकच वेळी 2 मोठ्या शक्तींशी संतुलन राखलं आहे. एका बाजूला युरोपियनसोबत टच केलेले मुक्त व्यापार करार, अमेरिकेसोबतचा हा ग्रेट डील. भारताने इतिहासात पहिल्यांदाच जागतिक 2 सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींसोबत एकाच वेळी मोठे करार केले आहेत. यामुळे भारत आता जगात मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. मेन इन इंडिया मोहिमेला यामुळे जागतिक स्तरावर एक मोठी ओळख आणि बाजारपेठ मिळाली आहे. विरोध आणि आव्हाने. अर्थात या करारावर टीकाही होत आहेत. विरोधी पक्षांनी असे आरोप केले आहे की पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले आहे आणि रशियासारख्या जुन्या मित्राची साथ सोडली आहे. तसेच अमेरिकन वस्तूवरही कर शून्य केल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला अमेरिकन शेतमालाशी स्पर्धा करावी लागेल, ज्याचा फटका स्थानिक उत्पादकांना बसू शकतो. मात्र सरकारने असा दावा केला आहे की या करारामुळे भारताचा निर्यात व्यापार अनेक पट्ट्यांनी वाढेल आणि नवीन रोजगार निर्माण होईल. नव्या युगाची सुरुवात. शेवटी हा केवळ व्यापार करार नाही, तर मोदी ट्रम्प मैत्रीचा आणि भारताच्या वाढत्या जागतिक शक्तीचा पुरावा आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांना भारताच्या सहाय्याची गरज होती, तर भारताला आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अमेरिकन बाजारपेठाची. दोघांनाही एकमेकांच्या गरजा ओळखून हा मध्यमार्ग काढला आहे. या करारामुळे भारत अमेरिका संबंध एका नवीन उंचीवर पोहोचले आहे. आता मेन इन इंडिया उत्पादने अमेरिकेच्या घराघरात कमी किमतीत पोहोचतील आणि चीनचा एकाधिकार संपवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. भारतासाठी ही नक्कीच एक प्राऊड मोमेंट आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.